गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर हा कालचा व्हिडिओ आहे। मी कालचा एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला होता की आम्ही रविवारची किती घाई असते। तर आत्यांचा फोन आला होता की आहे सुट्टी तर ये पोरांना घेऊन गावाला। मग म्हणून गेले होते। म्हटलं चला आत्या आपण एक दोन रील बनवू। आत्या म्हणजे माझ्या सासूबाई आहेत ह्या। तर मग नाही म्हणत होत्या, लाजत होत्या आधी, पण मग मी म्हणजे नाही का बळच कन्व्हिन्स केलं त्यांना, काय नाही होत, चला असं करा, ॲक्शन करा, ते करा। आणि एका व्हिडिओमध्ये मी सांगायच्या आधीच ॲक्शन केली आणि मला एवढी हसायला आली ना बघा असं केल्यामुळं। तर हे बघा मग गेल्यानंतर आमच्या हे माझं तिसरं बाळच असं म्हटलं तरी चालेल। ही आमची गोड कियारा आहे, ब्युटिफुल फिमेल आहे ती। तर आयुषची फारच लाडकी आहे। आयुषने तिच्यासाठी पाव घेतले होते, तिला पाव फार आवडतात। आणि बघा कशी करते ती, तिला असं वाटते की दोघं जण भांडणं करतायत आणि ते मुद्दामच त्याला चिडवण्यासाठी नाही का भांडणं करतात। खरंच आपण म्हणतो की माणूस आणि मुका प्राणी, पण हा मुका प्राणी आमच्या घरातला फक्त मुका म्हणायला आहे। तिला एवढं कळतंय ना, तिला जर बोलता येत असतं तर ती लगेच बोलून तिने भांडण सोडवलं असतं। पण तिला असं वाटतं की खरंच भांडणं चालले त्यांचे, म्हणून नाही का सोड त्याला असं तिचा भुकत होती ती दोघांना पण अंगावर उड्या मारून, नका भांडणं करू रे, असं तिचं चाललं होतं। ती खूप हुशार आहे, फक्त म्हणायला ती मुख्य आहे, तिला खूप ज्ञान आहे खरं तर। आणि हे बघा मी गावावरून काय काय भाजीला आणले, आत्याने मला काय काय भाजीला दिले। कांदे संपले होते, म्हटलं चला कांदे पण संपलेत, मग गेले होते, मग एवढेसेच आणले कांदे घरचेच आहेत, आमच्या शेतकरी असल्यामुळे धान्य कांदे वगैरे सगळं घरचंच असतं। टोमॅटो गावाला कसं असतं माहिती का, शेतकऱ्यांचं कसं असतं, ज्याच्या त्याच्या घरी जे आहे ना एकमेकांना देत असतात। ते शेतकऱ्यासारखा उदार कोणी नसतो। त्याच्या वावरात जरी गेलं ना तरी 2 जोडी भाजीच्या गड्ड्या तो सहज म्हणतो, अरे ने ना भाजीला, तुला घेऊन जा। असंच आमच्या गावाला पण तसंच आहे, ज्याच्या घरी जे आहे ते एकमेकाला भाजी देत असतात। मग ते आमच्या आत्या ठेवतात फ्रीजमध्ये आणि मग मी गेल्यावर देत असतात। तर बघा टोमॅटो दिले, शेपूची भाजी, कोथिंबीर आणि मेथी हे अगदी निवडून दिलेलं आहे त्यांनी। खरंच म्हणजे नाही का मला ना खरंच खूप भारी वाटतंय की मला अशी सासू भेटली, की म्हणजे नाही का माझी आई एक वेळ मला काही द्यायला विचार करेल, पण माझ्या सासूबाई द्यायला पण आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे प्रेम करायला सुद्धा, मी तर म्हणेन एक गुंजभर तरी माझ्या सासूचं माझ्यावर प्रेम जास्तच आहे। असं आता हा व्हिडिओ माझी आई पण पाहिल, पण आईला पण ते मान्य आहे, कारण आमच्या आत्या खूपच प्रेमळ आहेत। त्या कधीच म्हणजे माझ्यात आणि त्यांच्या मुलीत मला एक नणंद पण आहे, कधीच भेदभाव करत नाही। आणि बघा काय काय दिले मला, शेपूची भाजी, लिंब, हे लिंबाचं झाड मीच लावलं होतं माझं लग्न झालं तेव्हा, आणि त्याला भरपूर लिंब येतात। कोथिंबीर, शेपू, मेथी निवडून दिल्यात भाज्या सगळ्या त्यांनी मला। तशा मी थोड्याशा आणल्या होत्या, सकाळी बाजारात गेले होते त्यामुळे थोड्याशा दोन तीनच भाज्या आणल्या होत्या मी, कारण आत्याने मला ऑलरेडी सांगितलं होतं की एवढं भाजीला आहे, मग हे सोडून तुला काय आणायचे ते आण बाजारात जर गेली तर। मग त्याप्रमाणे मी काय काय आणलं ते पण तुम्हाला दाखवते बाजारातून। तर तुमच्याशी बोलता बोलता बघा मी ते ठेवले पण, आणि हे बघा भाजी पण निवडून पण दिली आहे, बघ मी तुम्हाला दाखवली पण आहे। तर खरंच म्हणजे असं बऱ्याच जणांचं असतं सुनांचं की सासू वाईटच असते, पण खरंच माझी सासू खूप छान आहे। मी खूप नशिबवान समजते स्वतःला की मला 2 आया आहेत असं पण मी म्हणेन, कारण माझ्या आईपेक्षा जास्त माझी सासू मला जीव लावते। आणि हा व्हिडिओ पुरतं बोलत नाही मी, कारण आता हे व्हिडिओ तर माझे रिलेटिव्ह पाहतात, आमच्या गावातले पाहतात, आणि त्यांना पण माहिती की माझ्या सासूबाईंचं आणि माझं रिलेशन कसं आहे ते, कारण सगळेच म्हणजे एकदा आमची चेष्टा मस्करी चालू असते। आणि बरेच नाही का नवीन लग्न झालं तेव्हा आमच्या शेजारी बायका म्हणायच्या आत्याने एवढी नको चेष्टा करत जाऊ, हे असं थोडी ना आता काय आमचं राहणार आहे, पण एवढी वर्ष झाली पण आमचं नातं तसंच आहे। आमची कधी अशी भांडण वगैरे कधी दोघींचं कधी झालं नाही। तर हे बघा मी बाजारातून फक्त वांगे, बटाटे, भेंडी आणि आलं संपलं होतं, मग आलं आणलं आणि करेला आणलं, कारण ते आमच्या साहेबांना खूप आवडतं माझ्या हातचं कारलं, आणि मग कारलं पण आणलं होतं। तर अजून स्वयंपाक पण राहिला होता करायचा, पण म्हटलं चला आता भाज्या निवडायच्याच आहेत तर व्हिडिओ पण बनवू, तुम्हाला पण दाखवू की आमच्या गावावरून काय काय भाजीपाला आलेला आहे मला। तर खरंच गावाला गेलं ना कधीच मोकळ्या हाताने येत नाही, काही ना काही म्हणजे कोणाच्या घरी गेलं ना, शेतकऱ्यांच्या घरी म्हणजे सहसा, तर त्यांच्याकडे जे काही पिकलेलं असेल ना किंवा जे काही थोडंफार भाजीपाला असेल ना ते देतातच सगळ्यांना। तसं म्हणजे नाही का विषय थोडा भल तिकडे जाते। पण बघा तुम्ही एखाद्या मित्र असेल, कपड्याचं दुकान असेल, पण तो कधीच कपड्याच्या दुकानात गेला तुम्हाला म्हणत नाही की धरी साडी घेऊन जा तुला, तशीच असं कधीच होत नाही। तसं शेतकरी राजा म्हणजे फारच खरंच तो राजाच असतो, दिलदार एकदम, की काही जे असेल ते किती भाव असू दे त्या भाजीला
तरी ते म्हणणार की नाही नाही तू घेऊन जा 2 भाजीच्या गड्ड्या तुला भाजीला. तर हे बघा ही लेगिन्स आणतो ना आपण त्याची बॅग आहे. खरं तर छान बॅग आल्यात आता. तर त्याला बटन पण आहे टच बटन सारखं. तुम्हाला बघा हे ही टीप तुम्ही वापरू शकता. तर असं टच बटन आहे आणि त्याच्यात नाही का मिरच्या जे काय थोडंसं भाजीपाला आहे त्यात बसतं एवढं असं व्यवस्थित बसतं नाही. बघा टच बटन लावल्यावर पडत नाही काय नाही. याचा खूप छान उपयोग होतो फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला. थोड्या थोड्या भाज्या ज्या असतील तर ठेवण्यासाठी. तर बघा त्याच्यानंतर भाज्या निवडून झाल्या मग मी भात लावला मसाले भात. कारण गावाला गेल्यावर थोडासा नाश्ता झालाच होता ह्यांचा आणि मुलांचा पण. आणि मग हे म्हटले की नाही नाही थोडंसंच भूक आहे काहीतरी थोडंसंच बनवलं आहे. मग मी खिचडी भात केला आणि मग त्याच्यासोबत म्हटलं थोड्याशा बोब्या तळते आणि लोणचं तर आहेच. आणि दूध पण गावावरूनच आणलं होतं मी. माझ्या मावस दिरांची डेअरी आहे त्यामुळं ज्या रेटने ते शेतकऱ्यांकडून दूध घेतात त्याच रेटने ते दूध आम्हाला देत असतात. आणि म्हणजे नाही का आपल्या तेवढं चालतंच. आणि मग त्याच्यानंतर मग भरपूर काम होतं आणि गावाला गेल्यावर एवढं दमल्यासारखं झालं होतं ना मला. पण आल्यावर थोडंसं उपाशी कशी झोपायचं ना. मग म्हणून नाही का म्हटलं थोडंसं करते. मग मी मसाले भात केला आणि बोब्या तळायच्या होत्या. पण नंतर माझी पण आज खूपच धावपळ झाली त्याच्यामुळे मला पण थोडीशी भूक लागल्यासारखं झालं होतं. महिन्याचा उपवास धरला मी पहिल्यांदाच धरला उपवास. पण काय नाही पण आज जरा धावपळ जास्त झाली मग थोडीशी भूक लागल्यासारखी वाटली. म्हटलं बोब्या तळायच्या आधी चला तेल नाही का खरकट होण्याच्या आधी थोडेसे चिप्स तळून घेते. आणि बघा तेल पण बोलण्याच्या नादात जास्त तापले आणि त्याच्यामुळे थोडेसे पहिलं घाणा नाही का लाल निघलाय ते वेफर्सचा पांढरे नाही दिसत आहे. तेल जरा जास्तच तापलं. मग नंतर म्हटलं बोब्या तळून घेते आणि बोब्या तळल्यानंतर जेवण करायचं. तर याच्या म्हणजे नाही का सकाळचा पण व्हिडिओ मी अपलोड केला होता की सकाळी उठल्यापासूनचं काय काय धावपळ असते रविवारची माझी ती. तर तो बघितला नसेल तर तो पण बघा माझ्या चॅनलवर जाऊन. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी प्रत्येक व्हिडिओ काहीतरी वेगळा टाकणार आहे काहीतरी वेगळेपणा असणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा. काही सुचवायचं असेल तर ते पण सुचवा. हे बघा मग बोब्या पण तळून झाल्या. त्याच्यानंतर मग जेवायला ताटं करायची. तसंच भरपूर काम राहिलेलं असतं आल्यावर पण केल्याशिवाय काय पर्याय नाही. नाहीतरी करणार तरी कोण नाही का. जेवण झाल्यावर भांडी घासणं आवरणं किचन वगैरे परत सकाळी भाजीची तयारी करूनच झोपणं. त्याच्यामुळे आपण कुठेही गेलं काही गेलं तरी तुम्हाला तर माहितीच आहे. आता भरपूर लेडीज पण व्हिडिओ पाहत असतील तुम्हाला माहिती आहे. सकाळी जर लवकर डबा करायचा असेल ना तर रात्री भाजी काय करायची सकाळी हा विचार करूनच झोपायला लागतं सगळ्याच महिलांना. तेव्हा कुठे ते वेळेवर सगळं डबा वगैरे आणि सगळं वेळच्या वेळी होतं. आणि तशी माझी मी सकाळी व्हिडिओमध्ये सांगितलं की माझी पाठ सकाळी 4 वाजताच होते. कारण माझ्या मुलाला सकाळी 6 वाजता क्लासला जायला लागतं आणि त्याच्यामुळं 6 ते 8 त्याचा क्लास असतो. त्याच्यामुळं मग तो तसंच त्याची शाळेची गाडी त्याला तिथूनच बसवाले काका घेऊन जातात. त्याच्यामुळे मग त्याला डब्बा करून देते. कारण एकदा सोडलं की परत नाही आणणं नेणं. चौक लांब आहे त्याला क्लास 5 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. परत कधी आणणार कधी नेणार. त्याच्यामुळे मी डब्बा बनवूनच देते त्याच्याकडे. एवढ्या सकाळी त्याचं खाणं पण होत नाही. एवढ्या सकाळी थोडी जेवण जातं ना मग खाणं पण होत नाही. मग त्याच्यामुळे 2 वेळेचा डबा करून द्यायचा असतो. साहेबांचा डबा मला छोट्या मुलाचा डबा त्याची पण बस 6:30ला असते. त्याची 7 ते 12 शाळा असते. आणि आमचे साहेब पण जातात 5:45ला. त्यामुळे सकाळी खूप गडबड असते माझ्या पाठीमागे. तरी पण वेळात वेळ काढून मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत असते. चालू असतं माझं काहीतरी. आणि रील्स पण काढत असते अधूनमधून. तुम्हाला माझ्या रील्स पण आवडत असतील तर त्या रील्सला पण लाईक करत जा कमेंट करत जा. तर हे बघा मी आता ह्यांना जेवायला देते सगळ्यांना आणि त्याच्यानंतर भरपूर काम आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट करा. चला तर मग बाय.